सरांचा या ठिकाणी आपण सन्मान करायचा आहे। पुतलुतकर सरांचा या ठिकाणी आपण सन्मान होताना पाहतोय आणि सत्कारपूर्ती आहेत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय मंडळाचे अध्यक्ष यांच्यात शुभ असते यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। त्या सरांबद्दल आमच्यापर्यंत माहिती मिळाली की ह्याच मंडळासाठी भरीव अशा प्रकारचे योगदान आहे। यानंतर होणारा सामना ज्याच्याकरिता पहिला पुकार दिला जातोय VR बेतकोंड टेरव वर्सेस सुकाई पेडांबे। सुकाई पेडांबे वर्सेस VR बेतकोंड टेरव दोन्ही संघांना हा पहिला पुकार दिला जातोय। दोन्ही संघ सज्ज राहायचा आहे। VR बेतकोंड टेरव वर्सेस सुकाई पेडांबे। वेतकोंड संघ आपले खेळाडू घेऊन आपण वजन करण्याच्या दिशेने जायचं आहे। आपला सामना आहे VR बेतकोंड टेरव संघ विरोधी असेल आपला संघ घेऊन वजन करण्याच्या दिशेने जायचं आहे। परंतु आपण मंचाप्रती आहोत आणि मंचाप्रती कोण आहेत तर मान्यवर आहेत ज्यांची एक चांगल्या प्रकारची प्रतिमा आहे, ज्यांचं एक संपूर्ण स्पर्धेकरिता एक महत्त्वाचा अशा प्रकारचं सहकार्य आहे। अशाच मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान केलाय। यापुढील सत्कारमूर्ती आहेत ते म्हणजेच गणेशजी मेस्त्री या ठिकाणी आहेत ज्यांच्याबद्दल आमच्यापर्यंत माहिती आहे की ते गॅरेजचे या ठिकाणी चालक मालक अशा प्रकारे गणेशजी मेस्त्री सरांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल आणि त्यांचा या ठिकाणी योग्य रीतीने सन्मान करण्याकरिता मी या ठिकाणी विनंती करतो की आपल्याच मंडळाचे अध्यक्ष काजवे सर आपल्यास विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी गॅरेजचे चालक मालक मेस्त्री सरांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। नक्कीच मेस्त्री सर देखील या ठिकाणी दाखल होत आहेत। काजवे सर आपल्याला देखील विनंती की बरोबर व्यासपीठाच्या मध्यभागी आपण जायचं आहे आणि या ठिकाणी मेस्त्री सरांचा योग्य रीतीने सन्मान करायचा आहे। आणि सन्मान होत असताना आपण पाहतोय सन्मानाचं स्वरूप या ठिकाणी याच आयोजकांच्या माध्यमातून एक योग्य अशा प्रकारची चांगल्या प्रकारची या ठिकाणी मानाची शाळा आहे दिला जाईल, पुष्पगुच्छ दिला जाईल आणि 2024च्या स्पर्धेची आठवण म्हणून त्या ठिकाणी सन्मान चिन्ह दिलं जाईल आणि त्याला मात्र या ठिकाणी सन्मानित केलं जातं। बाबू जे मागून ये गरम होते परंतु या ठिकाणी आपण मंचाकडून देखील आता मात्र मैदानाच्या दिशेने जातोय ज्या ठिकाणी रणसंग्राम खेळला जातोय। याच वर्षातला एक महत्त्वपूर्ण अशा प्रकारच्या स्पर्धेतला म्हणजे लाख मुलाची स्पर्धा आहे आणि लाख मुलाच्या स्पर्धेतला लाख मुलाचा अशा प्रकारचा या ठिकाणी पहिल्या दिवसातील दुसरा सामना या ठिकाणी पाहतोय। पहिल्या दिवसातील दुसऱ्या सामन्याच्या दृष्टीने आपण बोलतोय, परंतु बोलत असताना इथे आकडेवारी कशा प्रकारची आहे, इथे आकडेवारी कशा प्रकारची आहे तर कोणताही सामना पाहिला तर ज्याची सुरुवात शून्यापासून होत असते, परंतु त्यानंतर 1-1 त्यानंतर 2-2, परंतु आता सामना कुठे आला तर आता सामने या ठिकाणी 3-3 अशा प्रकारच्या समसमांतर कामगिरीमध्ये आपण पाहतोय। ज्या ठिकाणी आपण कोडमाचा संघ पाहतोय ज्यांच्या नावामध्येच एक चांगल्या प्रकारचा खेळ आहे, तर कोडमा अशा प्रकारचं गाव आहे तिथे सर्वोत्तम जास्तीत जास्त खेळाडू घडवण्याचं काम केलं जातं। जिथे जास्तीत जास्त संघ आहेत अशाच संघाचे बदल एक टॉप लेवलचा अशा प्रकारचा साई शिवनेरी क्रीडा मंडळ कोडमाचा संघ पाहतो आणि त्याच संघातील हा एक महत्त्वाचा अशा प्रकारचा आघाडीचा चढाईपटू ममतेज ज्याची या ठिकाणी ही चढाई केली आहे। परंतु समोर पाहिला तर ज्याची आपण 2 ते 3 वर्षापासून जो संघ ह्याच चिपळूणमध्ये दाखल झाला
टेरव संघ आपण सज्ज राहायचंय, कारण यानंतर आपला सामना आहे VR विथून टेरव संघ तुमच्याकरिता या ठिकाणी ही विनंती आहे, चढाई चालू ठेवायची. ही चढाई या ठिकाणी तिसरी चढाई नसेल, चढाई पुन्हा एकदा दिली जाते, म्हणजे एक संधी तुम्हाला पुन्हा एकदा या ठिकाणी दिली जाते. परंतु टेरव संघ तुमच्याकरिता ही संधी पुन्हा नसणार आहे, कारण यानंतर तुमचा सामना आहे आणि यानंतर होणारा सामना ज्याच्याकरिता पहिला पुकार देखील दिलेला आहे VR वेद संघ. हा दोन्ही संघांकरिता हा पहिला पुकार आहे. परंतु इथे आवाज आहे, कशाचा आहे, त्या तिसऱ्या चढाईचा आहे. सलगच्या 2 चढाई एमटी केल्यानंतर इथे आपण शुभमचा आगमन मैदानामध्ये पाहतो. अशा प्रकारचा हा शुभम, ज्याच्याकडे पहा कौशल्य आहे, ज्याच्याकडे उंची आहे, ज्याच्याकडे ताकद आहे आणि त्याच उंचीचा आणि ताकदीचा फायदा घेण्याकरिता तो या ठिकाणी दाखल झालेला आहे. परत इथे पाहायचा आहे, लाभ भेटण्याचा प्रयत्न केला जातोय. शेवटच्या काही सेकंदाचा कालावधी या ठिकाणी असतो. इथे मात्र पाहायचा एकंदरीत एकापेक्षा जास्त खेळाडू बाद होणार. इथे एकापेक्षा जास्त खेळाडू बाद होणार. ह्या सामन्याला टर्निंग पॉईंट इथे किती गुण आहेत? 1+1 अशा प्रकारचे 2 खेळाडू या ठिकाणी बाद होत आहेत. एकंदरीत एका चढाईत 2 खेळाडू या ठिकाणी बाद केले जात आहेत. ज्याने पहिले तर आता आघाडी या ठिकाणी साई शुडेर कोंडमा संघाकडे गेली असेल, परंतु आता तो म्हणजे तुषार या ठिकाणी हुशार अशा प्रकारची चढाई करण्याकरिता दाखल झालेला आहे. म्हणजे धामणदेवी संघाचा, ज्याने धामणदेवी संघ ओपन केलेला आहे, ज्याने धामणदेवी संघाचं या ठिकाणी बांधणी केलेली आहे, अशा प्रकारचा हा खेळ ज्याने महत्वाच्या क्षणामध्ये एक गुण आपल्या संघाकरिता स्वतःकरिता या ठिकाणी प्राप्त केला. म्हणून तर या ठिकाणी आकडेवारी जी आहे ना ती पुन्हा एकदा थोडीशी घसरताना पाहते. परंतु इथे आघाडी अजून साई शिवनेरी कोंडमा संघाकडे आहे आणि हा अशा प्रकारचा संघ आहे की जो आपल्याच चिपळूण तालुक्यामध्ये कमी सामने खेळतो, परंतु सावर्डे पंचक्रोशी ज्यामध्ये ह्या नावाच्या एक बोलबाला आहे, जिथे पाहिलं तर अनेक स्पर्धेत ज्यांना आम्ही सेमीफायनलमध्ये जाताना पाहिले आहे, ज्यांना आम्ही फायनलमध्ये जाताना पाहिले, अशाच प्रकारचा साई शिवनेरी क्रीडा मंडळ कोंडमा संघ, तर त्यांचा प्रतिस्पर्धी संघ आपल्याच गावच्या नजदीकचा अशा प्रकारचा या ठिकाणी ओम साई क्रीडा मंडळ धामणदेवीचा संघ आहे. आणि ज्या संघातील हा एक युवा टॅलेंटेड अशा प्रकारचा खेळाडू इथे बाळचा आहे, वेगळा अशा प्रकारचा बदल इथे केला जातोय. त्याला एका खेळाडूला स्पर्श करण्यासाठी इथे धाडलं जात आहे. इथे जयी खेळाडू आहे, परंतु त्याने विजय मिळवण्याकरिता एक चांगल्या प्रकारचा या ठिकाणी अँकरवूड या ठिकाणी करून दाखवलेला आहे, ज्याने प्रतिस्पर्धी संघातील धामणदेवी संघाचा चढाईपट्टू मैदानाच्या बाहेर जातो. त्याच वेळी हलवार पावलाने या ठिकाणी शुभमचं या ठिकाणी आगमन झाले, ज्याने काय केले, ज्याने एक तिसरी चढाई होती, म्हणजे कठीण चढाई होती, ज्यामध्ये 2 गुण प्राप्त केले. म्हणजे ह्या खेळाडूला अशा प्रकारे समजलं जाईल की या ठिकाणी जी कठीण कामगिरी आहे ती आम्ही सोपी करणार, आम्ही हा सामना जिंकणार, त्याच ध्येयाने या ठिकाणी दाखल झाले. परंतु दाखल होत असताना सर्वांकडे हे ध्येय आहे, ते ध्येय उद्दिष्ट या ठिकाणी पास करत असताना इथे मात्र आपण पाहतोय तो म्हणजे आदित्य जसं या ठिकाणी आगमन होतोय. हाच धामणदेवी संघाचा अशा प्रकारचा एक डावपुरा शैलीचा एक महत्वाचा अशा प्रकारचा चढाईपट्टू आहे, ज्याने कित्येक वेळेला आम्ही पाहिलेलं आहे की आपल्याच धामणदेवी संघासाठी चांगली कामगिरी केली. परंतु प्रतिस्पर्धी संघ कोंडमा संघ, ज्यांची महत्वाची या ठिकाणी पकड हे असते, परंतु इथे पाहायचं आहे, इथे पुशिंग केले जात आहे, इथे ट्रॅप केले जात आहे, इथे कमाल केली पाहिजे, धमाल केली पाहिजे, ते म्हणजे डाबा मध्यरक्षकाची, तर त्याच वेळी टाइमआउट देखील घेतोय, परंतु त्यावेळी माझा आवाज नसेल, पुढील आवाज जे बाहेर घे बैठी बघते बरं लावून दे बरं परंतु या ठिकाणी पाहायचं जो तुषार याचे 2 खेळाडू होते, परंतु ज्याने कामगिरी उत्तम दर्जाची केली, ज्याने कामगिरी सर्वोत्तम दर्जाची केली आणि त्याच खेळाच्या जोरावरती याचा एक साथीदार मैदानामध्ये आलेला आहे. परंतु हा सामना 5-8 अशा प्रकारचा या ठिकाणी पाहतोय आणि 8 अशा प्रकारची कामगिरी इथे बाळगली जाते. शुभम पहा, ज्याचा वेग पहा, ज्याने कामगिरी काय केली तर एका प्रेक्षकाला ज्याच्यावरती आक्रमण केले जाते आणि आक्रमण करीत असताना ज्याच्यामध्ये यशस्वी देखील होतोय आणि यशस्वीरित्या या ठिकाणी आपल्याच प्रांगणामध्ये देखील परततोय. 1 पॉइंट गोज टू साई शिवनेरी क्रीडा मंडळ कोंडमा टीम. आता मात्र 5 आणि 9 म्हणजे मी सांगली पाहिजे, हे मात्र आपल्याला कुणी शिकवलं ते याच साई शिवनेरी कोंडमा संघाने शिकवलेलं आहे. कारण 1 2 3 अशा प्रकारची रिव्हर्स अँकर होल्ड ज्याला म्हटलं जातं, अशा प्रकारचं या ठिकाणी अँकर होल्ड केलं जातंय आणि इथे देखील इथे लोन दिला जातोय. आता मात्र या ठिकाणी कारण इथे लोन दिल्यानंतर पण मी नेहमीच सांगत असतो
स्पर्धा कितीही मिनिटांची असू दे, कालावधी कितीही मिनिटाचा असू दे, ज्यामध्ये 7 मिनिटाचा सामना असू दे, 10 मिनिटांचा सामना असू दे, 15 मिनिटांचा सामना असू दे, अन्यथा 20 मिनिटांचा कालावधी असू दे, ज्याच्यामध्ये या ठिकाणी महत्वाची गोष्ट आहे. परंतु 13 गुणसंख्या कुणाची आहे तर या ठिकाणी साई शिवनेरी क्रीडा मंडळ तुमचा यानंतर सामना आहे. यानंतर होणारा सामना ज्याच्याकरिता दुसरा पुकार दिला जातोय VR वेतकोण टेरम संघ वर्सेस सुकाई क्रीडा मंडळ पेडांबे संघ. दोन्ही संघांकरिता हा या ठिकाणी महत्वाचा दुसरा पुकार दिला जातोय. आता नक्कीच या ठिकाणी याच सामन्यातील पाहिली ना तर शेवटची या ठिकाणी 10 मिनिटांचा कालावधी आहे. त्यामध्ये पहा तू अल्पेचा खेळ पहा असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. ज्याने काय केले तर सामन्याचा पेस कमी केलेला आहे. सामन्याचा कालावधी कमी करीत असताना प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना देखील तो या ठिकाणी बाद करतोय. म्हणून तर त्याचा संघ एक सर्वोत्तम अशा प्रकारचा संघ याच संपूर्ण संघामध्ये आपल्याला पाठवतो. परंतु इथे उजवा कोपराक्षक देखील पहा. जर आमचे चढाईपटू चांगली कामगिरी करणार ना तर आम्ही पकडपटू त्यांना या ठिकाणी साथ देणार. आणि जेव्हा कबड्डीच्या मैदानामध्ये असं नेहमी म्हटलं जातं 7 खेळाडूंना 7 खेळाडूंची, तेव्हा इथे एका संघाची बात बनते. अशा 7 खेळाडूंचा इथे खेळ पाहतो. एकत्रित आणलं जातंय आणि एकत्रित आणण्याचं काम कुणी केलंय तर ह्याच जय हनुमान मित्रमंडळ बॉलपेक काजबेवाडी या ठिकाणी केलेला आहे. परंतु ज्याचा सामना आजच्या पहिल्या दिवसातील दुसरा सामना या ठिकाणी खेळला जातोय, ज्यामध्ये या ठिकाणी मान्यवर देखील आहेत. त्याचप्रमाणे पाहिलं ना तर या ठिकाणी अनेक अशा प्रकारचे देणगी दाते देखील आहेत, ज्याच्यामध्ये प्रतीकजी मोहन सुरभे सर आहेत, या ठिकाणी उद्योजक देखील आहेत, सदस्य देखील आहेत. आणि त्याच सरांच्या माध्यमातून पाहिलं ना तर 1100 म्हणजे 1100 अशा प्रकारचं या ठिकाणी भरपूर अशा प्रकारचं देणगी स्वरूपामध्ये या ठिकाणी दाखल झाले. अशा देणगी देखील या ठिकाणी पुन्हा एकदा आभार आहे. वेलकम सर. त्यानंतर या स्पर्धा आम्ही या ठिकाणी खेळवत आहोत. आता मात्र 16-6 आणि विजयाची वाट पहा. नक्कीच आम्ही या ठिकाणी विजयाची वाट पाहणार आहोत. तो या ठिकाणी क्वार्टर सेमी मध्ये दाखल होईल. कारण कित्येक स्पर्धेत आपण पाहत असतो जिथे 3 सामने जिंकल्यानंतर या ठिकाणी एक संघ या ठिकाणी सेमीफायनल मध्ये जात असतो. परंतु ह्या गटामध्ये तसं होणार नाहीये. इथे 2 सामने जिंकल्यानंतर तुमचं नशीब उघडलं जाईल. तुम्ही या ठिकाणी सेमीफायनल मध्ये दाखल होणार आहात. परंतु इथे 16-6 अशा प्रकारची ही कामगिरी. परंतु इथे धामन पहिला, परंतु इथे टाळ्या बसतायत, शिट्ट्या बसतायत. कशा करिता बसतायत तर याच्याकरिता बसतायत, याच शुभम करिता बसतायत, ज्याने ह्याच पहिल्या डाबात चांगला खेळ केलेला आहे. तोच खेळाडू दुसऱ्या डाबात खेळ करण्याकरिता त्याला या ठिकाणी प्रोत्साहित केले जाते आणि तो नक्कीच आपल्या साथीदारांकरिता इथे चांगली कामगिरी करणार. त्याला ह्या स्पर्धेचं महत्व माहित आहे, ज्याला या सामन्याचं महत्व माहित आहे. अशा प्रकारचा हा शुभम या ठिकाणी इथे पाहायचा आहे. इथे जम घेण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु त्याच वेळी इथे 2 कुपराक्षक एका आणि ही पकड या ठिकाणी यशस्वी करून दाखवतात. परंतु या ठिकाणी काही मान्यवर जे आहेत ते नक्कीच ज्यांच्या पुढील दिनचर्येकरिता आमची या ठिकाणी रजा घेतात. धन्यवाद सर मॅडम, आपण या ठिकाणी आलात, मुलाचा वेळ या ठिकाणी दिलात आणि आपली शुभेच्छा या स्पर्धेला लागली म्हणजे 4 लावण्याचं काम केलेलं आहे. आणि तुम्हाला तुमच्या पुढील सामाजिक राजकीय आणि वाटचालीकरिता तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा दिल्या जातात. जे मान्यवर या ठिकाणी पुढील दिनाचेकरिता आमची या ठिकाणी रजा घेतात अशा सर्व मान्यवरांचा, ज्यामध्ये या ठिकाणी विद्यमान सरपंच मॅडम देखील आहेत, विद्यमान उपसरपंच मॅडम देखील आहेत, प्रतीक सर देखील आहेत, ग्रामस्थ देखील आहेत. अशा सर्वांचं देखील पुन्हा एकदा या ठिकाणी धन्यवाद आहे, कारण आपण या ठिकाणी दाखल झाला होतात आणि आपल्याच शुभपावलाने आम्ही या स्पर्धेची एक चांगल्या प्रकारची पहिली अशा प्रकारची प्रारंभीची आम्ही जी उपक्रम आहेत ते आपल्या माध्यमातून या ठिकाणी केलेली आहेत. आई बहिणी कोणी घेऊन आपले सामने आहेत, आपण वजनकडे दिशेने जायचं आहे. परंतु वजनकडेच्या दिशेने देखील जात असताना आपण सामन्याच्या दृष्टीने बघतोय, आपण सामन्याच्या दृष्टीने जातोय. इथे दृष्टी कशी आहे तर एकदम चांगल्या प्रकारची आहे, पण इथे चांगला खेळ केला जातोय. इथे चांगले चांगले खेळाडू आहेत ज्यांचा खेळ आपण या ठिकाणी पाहतो. म्हणजे 18-8 कालावधी कमी चालू संपला. शेवटच्या 5 मिनिटांचा कालावधी आहे.
आणि 5 मिनिटांचा कालावधी असताना साई शिवनेरी कोंडमाळ संघाची गुणसंख्या 18 आहे, तर धामणदेवी या संघाची गुणसंख्या 8. 18 विरुद्ध 8 अशा प्रकारची या ठिकाणी ही गुणसंख्या पाहतोय. म्हणजेच इथे 300 सेकंदाचा कालावधी आहे आणि येणारा हाच कालावधी ज्याचा जर चांगल्या प्रकारचा वापर दोन्ही संघांनी केला, म्हणजे एका संघाने अप्रतिम खेळ केला, एका संघाने कमी चुका केल्या, तर दोन्ही संघ या ठिकाणी एक चांगली कामगिरी करणार. ज्याच्यातील कोण कमी चुका करणार, कोण चांगला खेळ करणार हे पाहण्यासारखं असेल. आता आपण या ठिकाणी उर्वरितातल्या एकंदरीतच 5 मिनिटांपेक्षा कमी मिनिटांचा या ठिकाणी कालावधी शिल्लक असताना इथे सराईचा क्रमांक पहिला तो 3 आहे, परंतु हा सामना विसर अशा प्रकारची ही स्थिती होऊ शकेल त्याचकरिता हा शुभम या ठिकाणी दाखल झालाय. समोर पाहिले तर 4 खेळाडू आहेत, ज्याच्यातील एका खेळाडूला इथे पहा वेगवान अशा प्रकारचा हा खेळाडू आहे, ज्याच्याकरिता तुमचं कौशल्य या ठिकाणी महत्वाचं आहे, ज्याच्याकरिता तुमचा सराव या ठिकाणी महत्वाचा आहे. तो सराव आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. चालू साधा संपाला शेवटच्या 4 मिनिटांचा कालावधी आहे. तर या ठिकाणी विनंती असेल क्रीडानगरीत विकासजी गुरव सर आपण आहात. विकासजी गुरव सर आपण देखील सन्मान याच्यावरती यायचं. सन्माननीय विकासजी गुरव सर देखील आम्हाला या ठिकाणी जोडले आहेत. विकासजी गुरव सर आहेत, त्यांचे सहकारी देखील आहेत, ते आम्हाला या ठिकाणी आपले गावकर सर देखील आहेत, ते देखील ग्रामस्थ आपल्याच गावातील या ठिकाणी आम्हाला जोडले जाणार आहेत. इथे चालू साधना संपायला शेवटच्या 3 मिनिटांचा या ठिकाणी कालावधी आहे. 3 मिनिटाचा या ठिकाणी कालावधी असताना या ठिकाणी पाहायचं आहे हाच खेळाडू म्हणजे उपमध्यरक्षक पारस या ठिकाणी एकत्रित कशा प्रकारची इथे पकड करून दाखवतोय. आता मात्र 21-9 अशा प्रकारचा हा सामना, ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त गुणसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच या साई शिवनेरी कोंडमाळ संघाची. तर हा 1 गुण वाढवला होता, परंतु तर हा सामना कोंडमाळ संघाच्या दिशेने वळणार आहे अशा प्रकारचा लोन दिला जातोय. मी लोन दिल्यानंतर आता आकडेवारी पहा 25 विरुद्ध 9 म्हणजेच हा सामना आहे. चालू सामना संपायला शेवटच्या 2 मिनिटांचा कालावधी आहे आणि ह्या सामन्याचं जर चित्र पाहिलं तर चित्र विचित्र अशा प्रकारची कामगिरी करून साई शिवनेरी क्रीडा मंडळ कोंडमाळ हा संघ नक्कीच पुढील फेरीमध्ये पात्र होऊ शकतो. परंतु हा सामना या ठिकाणी